चला तर मैत्रिणींनो, आज आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहोत। मला यातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की आजकालच्या जीवनशैलीमध्ये जास्त करून सिटीतले लोक हे भाकरी चपाती जास्त प्रमाणात खात असतात। तर त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की आपण दैनंदिन आहारामध्ये रोजच्या आपण ज्वारीची म्हणा, बाजरीची म्हणा, नाचणीची भाकरी एक टाइमला तरी खावी, कारण आपल्या शरीरासाठी ती खूप चांगली असते आणि त्यातल्या त्या ज्वारीची भाकर ही शरीरासाठी अत्यंत पचायला पण हलकी असते। त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे। तर चला मी तुम्हाला भाकरी बनवून दाखवते। थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण हे पीठ मळून घेऊया। चला तर मग मी तुम्हाला भाकरी बनवून दाखवते। मी भाकरी पळपटावरतीच करते। थोडंसं पीठ टाकून घेऊया आणि भाकरीचा उंडा ठेवून घेऊया आणि भाकरी करून घेऊया। मला एवढं सांगायचं आहे की आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये जास्त करून सिटीतली लोक हे आपल्या शरीराकडे जास्त लक्ष देत नाही आणि जास्त करून महिलांना टाइम वगैरे पण भेटत नाही सकाळचं। तर संध्याकाळी नक्की आपण भाकरी एक टाइमला तरी करून खावी। आपला तवा तापला आहे, आपण भाकरी याच्यावर टाकून घेऊया। आता आपण याला थोडंसं पाणी लावून घेऊया। आता आपण भाकर पलटी करून घेऊया। एका बाजूने भाकरी चांगली भाजली की आपण तिला पलटी करूया। अशा प्रमाणे आपली भाकरी बघा रेडी झाली आहे। माझ्या सिटी मधल्या मैत्रिणींसाठी हा खरा तर व्हिडिओ आहे। तुम्ही खरंच नक्की करून पहा आणि नाही सकाळी जमलं तरी एक टाइमला आपल्या फॅमिलीसाठी ज्वारीची भाकरी म्हणा, नाचणीची किंवा बाजरीची एक टाइम तरी खायला घाला। आणि बोलताना खरंच माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल तर मला समजून घ्या।